बघा प्रश्न काय आहे कि वह तीन संख्या ज्ञात कीजिए जिनका अनुपात 3/4 आसपास है और उनका मतलब समापवर्तक रेषीय मसाई म्हणतात त्याला तो 7 आहे. तर काय हे संख्यांचं प्रमाण दिले काय दिले आता संख्या काढायची. ओके आता मसाई किती आहे मसाई घेतो क्या ठीक आहे मसामध्ये मसाला आता पहिली संख्या काय 3x दुसरी 4x तिसरी 5x मसाला किती आहे 7 × 21 7 × 28 आपण साधे 35 त्याच्यापेक्षा स्टँडर्ड करावे लागते. ठीक आहे प्रमाण कसे ते 3/4 4 आसपास 3 3 7 21 4 4 7 28 5 7 5 दो संख्याओं का अनुपात दोनों स्थित है और उनका लसम लघुत्तर समावर्तक बने 120 है तो दोनों संख्या में सबसे छोटी संख्या आता दोन संख्यांचा प्रमाण दिले दोन असतील. पहिली संख्या किती प्रमाण 2 बरोबर. आता दोन संख्यांचा गुणोत्तर म्हणजे बघा आता किती आहे 4x 3x दोन मध्ये पकड आहे. लसावी किती आहे 120 3 दुनी 7 दुनी 12 म्हणजे 120 बाय लसावी किती 7 सॉरी 20 7 दुनी 12 शून्य कुठे गेला पुढे आता दोन नोट आहे किती अरे 3 नोट आहे. मग सबसे छोटी संख्या ज्ञात कर म्हणजे प्रमाण सर्वनाम कोणता आहे 2 याची किंमत 20 जुनी 20 त्रिक दो संख्याओं का अनुपात 11:4 है और उनका मसब म्हणजे मसावी 16 है तो इन दोनों संख्याओं का योग ज्ञात कीजिए. मसावी किती आहे मसावी चेक काय असते की दिलं सर्व संख्यांना त्या संख्या काय झालं पाहिजे भाग बरोबर. पहिली संख्या किती 11 दुसरी संख्या किती आहे लसावी किती आला तर मसावी किती आहे 16 11 गुणिले 16 16 1 16 अच्चाला 1 16 16 ने 17 176 4 गुणिले 16 64 बरोबर 7 4 10 0 अच्चाला 1 7 ने काय 8 6 14 14 4 अच्चाला 1 इथने योग म्हणजेच काय बेरीज गुणनफळ म्हणजेच काय गुणाकार भागफळ म्हणजेच काय भागाकार.
20 बार। दो संख्याओं का मस 12 और उनका रस 72 है। यदि इनमें से एक संख्या 24 है तो दूसरी संख्या कौन सी है? और आपका प्रश्न असा हां आता बघा मस गुणिला रस बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर। आता मस किती आहे प्लस किती आहे 72 एक संख्या किती आहे 24 दुसरी काढायची एक तर संख्या 24 आणि दुसरी काय असेल x बरोबर। एक संख्या दुसरी काय दुसरी संख्या काढायची आपल्याला समजा तर ज्या संख्येला x लागलेला असतो ती संख्या कुठे येते बरोबर बरोबर चिन्ह आहे बोगस प्लस मायनस मायनस प्लस भागिला गुणिला गुणिला भागिला आता 12 भागिला 24 जे असणार ते 12 24 करा की 24 3 72 का 7 असतं 24 का 24 दिला 24 3 32 का दुसरी संख्या कोणती आली बर किती 12 आता बघा संख्या किती आहे एकच अनुपात दिले 5 असतात मसाला किती 8 ज्या अनुपात पहिली संख्या मसाला किती आला 8 5 जी पहिल्या संख्येचं प्रमाण आहे त्याला मसाला बनवून घ्या दुसऱ्या संख्येचं प्रमाण त्याला मसाला बनवून घ्या 5 8 40 7 8 किती 56 बरोबर। आता सूत्र काय पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसाला गुणिला प्लस पहिली संख्या काय आली 40 दुसरी किती आली 56 मसाला किती आहे प्लस एकाला जाऊन x घ्या बरोबर आहे 8 पुढे ना बाकी 8 ने ते भाग करून 8 आहे 8 म्हणजे 40 56 गुणिला 5 5 सत्तर 7 ला 3 5 होता 25 प्लस किती आला बघा दो संख्याओं का अनुपात 3 4 है तो उनका लस 480 तो मस क्या हो जे प्रमाण दिले असतं त्याचा गुणाकार करा बरोबर लस किती आहे भागून घ्या 5 आलू उत्तर काय त्याचा मग मसाला किती आला 40 घ्या काय उत्तर आलं 27 31 34 62 98 93 काही सेम मॅथ केली
ज्यावेळेस एलसीएम विचारलं त्या विचारलं एलसीएम त्यावेळेस सूत्र कसं असतं बघा. याला सगळ्याचा असतो अंशाचा लसावी छेदाचा बरोबर. आता अंश कोणते 17 34 आता अंश काय करावं लागेल लसावी. याला अंश म्हणतात याला छेद म्हणतात. त्याला हिंदीमध्ये याला काय म्हणतात काय त्याला भिन्न म्हणतात अपूर्णांक हर आणि छेद. आता अंश काय 17 34 बरोबर. 17 एक 17 17 दोन्ही 34 जातोय का बा जातोय. लसावीचे भागाला तुला बाकीयांचा गुणाकार म्हणजे काय 17 8 136 चला 13 17 68 68 आणि 10 78 78 ला 81 म्हणजे अंशाचा लसावी किती आला 816. आता काय करू छेदाचा मोजा छेद काय 31 62 93 मसावीची एकाच संख्येने त्याला सर्व संख्यांना भाग झाला पाहिजे. किती भाग जातोय मग 31 31 2 5 33 93 फक्त भागला संख्या म्हणजे काय मसावी. किती आला मसावी